तारीख होती 28 फेब्रुवारी 2006। ठिकाण होतं ज्ञानप्रबोधिनी स्पर्धा परीक्षा केंद्र पुणे। औचित्य होतं एका व्याख्यानमालेचं। मंचावर प्रमुख वक्ता म्हणून बोलवण्यात आलं होतं अवघ्या 30च्या आतील एका IPS अधिकाऱ्याला। मंडळी, आपल्या अवघ्या 30 ते 40 मिनिटांच्या भाषणात त्या IPS अधिकाऱ्यानं स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांसोबतच ज्यांना स्पर्धा परीक्षा काय आहे हेही माहिती नव्हतं त्या तरुणाईला देखील अक्षरशः वेड लावलं। त्या काळी सोशल मीडिया नव्हती, तरीही या एकाच भाषणानं महाराष्ट्रातल्या तरुण पिढीला, विशेषतः ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अक्षरशः संमोहित करून टाकलं होतं। दी पोएम ऑफ ला मांचा। नरकात जायची तयारी आहे, पण त्याचं कारण स्वर्गीय असायला हवं। शांततेच्या काळात जास्त घाम गाळला तर युद्धाच्या काळात कमी रक्त सांडावं लागतं। गायकवाड सर आणि त्यांचं ते पहाटे 3ला उठून थंड पाण्यानं आंघोळ करायला लावणं वगैरे वगैरे। या गोष्टीनं तरुणाईला इतकी भुरळ घातली की इंजिनिअरिंग, डॉक्टरकी करणारे पोरं सुद्धा MPSC, UPSC कडे वळाली होती। अनेकांनी आपल्या करिअरची दिशाच या भाषणानंतर बदलून टाकली होती। काही प्रयत्न यशस्वी ठरले तर काही अपयशी राहिले, परंतु हे भाषण त्या काळी सोशल मीडियावर नसतानाही इतकं लोकप्रिय झालं की हे भाषण कुणीतरी रेकॉर्ड केलं आणि त्याच्या ऑडिओ कॅसेट आणि MP3 फाईल्स बनवल्या। महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात, अगदी गडचिरोलीपासून तर ते कोल्हापूर पर्यंतच्या अभ्यासिकांपर्यंत हे भाषण गाजतच राहिलं। काही लोकांनी तर मोबाईलमध्ये हेडफोन लावून ही भाषणं ऐकायची। ज्या आवाजानं त्या काळी अख्खं मार्केट जाम केलं होतं त्या आवाज होता IPS अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांचा। स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना जेव्हा मुलांना नैराश्य यायचं तेव्हा ते विश्वास नांगरे पाटलांचं हे 28 फेब्रुवारीचं भाषण ऐकायचे। या भाषणात त्यांनी स्वतःचा शेतकरी कुटुंबातून IPS बनण्यापर्यंतचा संघर्ष, अभ्यासाचं नियोजन आणि अपयशावर कशी मात करावी हे अतिशय गावरान आणि आक्रमक शैलीत सांगितलं होतं। हे भाषण ऐकून अनेक मुलं सलग 14 ते 16 तास अभ्यास करायला बसायची, इतका त्याचा प्रभाव होता। तेव्हापासून महाराष्ट्राला विश्वास नांगरे पाटील या नावाची ओळख झाली, जी आजही कायम आहे। परंतु सध्या हेच विश्वास नांगरे पाटील त्यांच्या एका वेगळ्याच भाषणामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकलेत। त्यांनी एका जाहीर सभेत संघाचं कौतुक केल्यानं काँग्रेस सोबतच राज ठाकरेंनीही अतिशय आक्रमक शैलीत त्यांच्यावरती टीका केली आहे। राज्याचे अत्यंत लोकप्रिय, डॅशिंग आणि तरुण पिढीचे आदर्श मानले जाणारे IPS विश्वास नांगरे पाटील यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जाहीर कौतुक केल्यामुळे सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मोठ्या वादाला तोंड फुटलंय। प्रशासकीय अधिकाऱ्यांनी कोणत्याही राजकीय किंवा सामाजिक विचारसरणीच्या व्यासपीठावर जाताना नेमकी कुठली तथ्य बाळगायची असती, कुठली तटस्थता पाहिजे, हे पुन्हा एकदा ऐरणीवर आलं। हा संपूर्ण वाद जूनच्या शेवटच्या आठवड्यात सुरू झाला। सकल हिंदू समाजाने आयोजित केलेल्या एका हिंदू संमेलनाचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला। या कार्यक्रमात बोलताना विश्वास नांगरे पाटील यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांच्या कार्याचा गौरव केला। ते म्हणाले, ज्यांच्या जीवनात शिस्त आहे अशा स्वयंसेवकांचे संघटन म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ। 1925 मध्ये एका दूरदर्शी राष्ट्रभक्ताने डॉक्टर हेडगेवार यांनी या संघटनेचा पाया रचला। पोलीस दलातील एका सर्वोच्च पदस्थ अधिकाऱ्यानं थेट संघाच्या कौतुकाची सुमनं उधळल्यानं विरोधी पक्षांनी त्यांच्यावर कडक शब्दात आक्षेप घेतला। महाराष्ट्र काँग्रेसनं या भाषणाची अधिकृत चौकशी करण्याची मागणी करत थेट गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सवाल केला की नांगरे पाटील हे खाकी वर्दीतील अधिकारी आहेत की संघाचे प्रचारक। तर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी अत्यंत खोचक टोला लगावत म्हटलंय की आम्हाला वाटलं होतं तुमच्या वर्दीचा खाकी रंग आहे, पोलीस दलाचा आहे, पण तो संघाच्या आधीच्या खाकीचा आहे हे आता कळालं। संघाची स्तुती करायचीच असेल तर सेवेचा राजीनामा द्या आणि भाजप किंवा संघात सामील व्हा, अशा कडक शब्दात राज ठाकरेंनी नांगरे पाटलांना सुनावलं। विश्वास नांगरे पाटील यांची 23 जून रोजी नागपूर शहराच्या पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली। नागपूर हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुख्यालय आणि मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं होमग्राऊंड आहे। नागपूरचे पोलीस आयुक्त म्हणून पदभार स्वीकारण्याच्या अवघ्या 2 ते 3 दिवसातच त्यांचा हा व्हिडिओ समोर आला आणि तो वादग्रस्त ठरला। काही राजकीय विश्लेषकांच्या मते नागपूर सारख्या संघभूमीच्या ठिकाणी नियुक्ती झाल्यानंतर स्थानिक सत्ताधारी आणि संघ परिवाराला खुश करण्यासाठी किंवा त्यांच्याशी समन्वय साधण्यासाठी नांगरे पाटील यांनी हे वक्तव्य केलं असावं। मात्र तांत्रिकदृष्ट्या त्यांची बदली आधीच झाली आणि हा वाद नंतर उद्भवला। त्यामुळे बदली या विधानाचा परिणाम नसून या विधानाचा संदर्भ नागपूरच्या नियुक्तीशी नक्की जोडला जात आहे।
विश्वास नांगरे पाटील हे मूळचे कोल्हापूरचे असून त्यांनी आजवरच्या आपल्या दीर्घ कारकिर्दीत कधीही उघडपणे कोणत्याही राजकीय विचारसरणीचा पुरस्कार केला नव्हता। ते अनेकदा वेगवेगळ्या पुरोगामी मंचांवर व्याख्यानांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज, शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांवर बोलताना दिसलेत। मात्र या एकाच विधानामुळे विरोधकांनी त्यांना संधी अधिकारी असा टॅग लावला। शासकीय नियमानुसार कोणत्याही सनदी अधिकाऱ्यानं थेट राजकीय किंवा विशिष्ट विचारसरणीच्या संघटनांचे उघड समर्थन करणं गैर मानलं जातं। त्यामुळे त्यांच्या या वक्तव्यानं त्यांच्या निष्पक्षतेवरती मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले। विश्वास नांगरे पाटील यांनी आपल्या कर हर मैदान फतेह सारख्या पुस्तकांमधून आणि व्याख्यानातून महाराष्ट्रातील लाखो स्पर्धा परीक्षा देणाऱ्या तरुणांना प्रेरित केले। सोशल मीडियावर त्यांचा प्रचंड मोठा चाहता वर्ग आहे, परंतु प्रशासकीय पदावर राहून त्यांनी संघाची बाजू घेतल्यानं त्याचा सर्वांनाच धक्का बसलाय। सोशल मीडियावरही त्यांच्यावर प्रचंड टीका होत असून आम्ही ज्यांच्यावर अंधविश्वास ठेवला तो दुसऱ्या भलत्याचाच विश्वास निघाला, अशा तीव्र भावना सध्या नेटकरी व्यक्त करताना दिसतात। अनेक ठिकाणी विश्वास नांगरे पाटील आणि तुकाराम मुंडे यांची तुलनाही होते। एकीकडे तुकाराम मुंडे हे देखील नांगरे पाटील यांच्यासारखेच डॅशिंग आणि तितकेच लोकप्रिय अधिकारी आहेत, परंतु दोघांच्या कार्यशैलीमध्ये जमीन आसमानाचा फरक आहे। तुकाराम मुंडे यांनी आपल्या संपूर्ण कारकिर्दीत कधीही कोणत्याही राजकीय पक्षाच्या किंवा विचारसरणीच्या दावणीला स्वतःला बांधले नाही। सत्तेत भाजप असो, शिवसेना असो वा काँग्रेस राष्ट्रवादी, मुंडेंनी नेहमीच केवळ कायद्याच्या चौकटीत राहून काम केलंय। कोणत्याही नेत्याला किंवा विचारसरणीला खुश करण्याचा प्रयत्न मुंडेंनी कधी केला नाही, ज्यामुळे त्यांच्या आतापर्यंत 20हून अधिक बदल्या झाल्यात। मात्र त्यांनी आपली प्रशासकीय निष्पक्षता कधीही गहाण ठेवली नाही। तुकाराम मुंडे हे केवळ सरकारी नियमांचे काटेकोर पालन करतात, सर्वसामान्य जनतेच्या कामाला प्राधान्य देतात आणि राजकारणापासून पूर्णपणे दूर राहतात। एकीकडे नीट टीईटीचे पेपर लीक होत असताना दुसरीकडे अधिकारी जर एका ठराविक राजकीय विचारसरणीच्या बाजूने जात असतील तर आतापर्यंत विश्वास नांगरे पाटलांनी जो आपला आदर्श निर्माण केलाय तो एका झटक्यात नाहीसा व्हायला वेळ लागणार नाही। लोकशाहीमध्ये नोकरशाही किंवा प्रशासन हा देशाचा कणा असतो। सरकारे येतात आणि जातात, मात्र प्रशासकीय अधिकाऱ्यांनी संविधानाशी आणि आपल्या खाकी किंवा सनदी वर्दीशी एकनिष्ठ राहणं अपेक्षित असतं। विश्वास नांगरे पाटील यांच्यासारख्या मोठ्या अधिकाऱ्याने संघाचं केलेलं कौतुक हा त्यांच्या वैयक्तिक अभ्यासाचा भाग असू शकतो, परंतु ज्या पदावर ते बसलेले आहेत तिथे अशा विधानांमुळे प्रशासनाच्या निष्पक्षतेवरती संशयाची सुई निर्माण होते। याउलट तुकाराम मुंडेंसारखे अधिकारी कोणत्याही वादात न पडता केवळ नियमांवरती बोट ठेवून काम करण्याचा जो वस्तुपाठ घालतात तोच खऱ्या अर्थानं भारतीय प्रशासकीय सेवेचा खरा गाभा आहे। त्यामुळे विश्वास नांगरे पाटलांच्या या वक्तव्यानं अजून काय वाद होतात, ते यावर काय स्पष्टीकरण देतात, त्यांना बक्षीस म्हणून भविष्यात मुंबई पोलीस आयुक्तांच्या खुर्चीवर बसवलं जातं का, या गोष्टीही पाहण्यासारख्या। तुकाराम मुंडे की विश्वास नांगरे पाटील, तुम्हाला कोणता IPS IAS अधिकारी योग्य वाटतो? कमेंट जरूर करा। जय महाराष्ट्र।